एखाद्या विशिष्ट राजकीय विचारसरणी असलेल्या लोकांनी आपले नेते, आपला नेता हा भ्रष्टाचारात सहभागी नाही हे सांगण्यासाठी कॅम्पेन करणं, ठिकठिकाणी सभा घेणं हे समजू शकतो आपण, कारण तो राजकीय विषय आहे. पण असं न करता अशा एका विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या लोकांनी एका उद्योगपतीच्या म्हणजे अदानीच्या बाजूने एक कॅम्पेन करणं, की अदानीच्या बाजूने त्याला राष्ट्रवादाची झूल देणं किंवा राष्ट्रवादाचा बाज चढवणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि हे हे सर्व सुरुवात कशी झाली याची, जेव्हा हिंडेनबर्गचा अहवाल आला, हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर अदानीचे शेअर कोसळले आणि अदानींच्या सर्व गैरव्यवहाराची चर्चा खुलेपणाने सुरू झाली. आणि त्यावेळेला अदानी यांनी पहिला समर्थन काय केलं, की हिंडेनबर्ग ही कंपनी ही एक परदेशी कंपनी आहे आणि त्यामुळे हा भारतावरचा हल्ला आहे, माझ्यावरचा हल्ला हा भारतावरचा हल्ला आहे, असा राष्ट्रवाद त्यांनी आणला. आणि त्यानंतर अदानींवर त्याच्यावर टीका झाली. मग अदानींनी हा युक्तिवाद बाजूला ठेवला आणि लगेच आता हे सर्व लोक आता अदानींच्या समर्थनार्थ उतरलेले आहेत. तुम्ही बघा, शेजारचं हे पोस्टर बघा. या पोस्टरमध्ये काय म्हटलंय? या पोस्टरमध्ये अदानी हा शब्द अगदी छोटा आहे आणि मोठा शब्द काय आहे तर हिंडेनबर्ग. म्हणजे संबंध कार्यक्रम हा हिंडेनबर्गचा अहवाल कसा, हिंडेनबर्ग ही जी कंपनी आहे ही कशी एक परदेशी कंपनी आहे, त्यांचे ते कसे भ्रष्ट लोक आहेत, अशा तऱ्हेची मांडणी करायची आणि अदानींचं समर्थन करायचं. खरं आपल्याला मुद्दा काय आहे, की हिंडेनबर्ग काय आपल्याला महत्त्वाचं नाही आहे. अदानी उद्योग समूहावर जे चार्जेस आहेत ते खरे आहेत का नाहीत याची चौकशी होणं हे खरं महत्त्वाचा मुद्दा आहे. पण इथे अदानींनी जो राष्ट्रवाद सांगितला तोच राष्ट्रवाद हे एका विशिष्ट राजकीय विचारसरणीचे लोक हे एका उद्योगपतीला त्या राष्ट्रवादाचा आधार देत त्याच्यावर आरोप करणारे त्याचे कसे आपल्या देशाचे दुश्मन आहेत अशा तऱ्हेची मांडणी करतात. हे अत्यंत विनोदी आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात एखाद्या मोठ्या उद्योगपतीसाठी एक राजकीय विचारसरणी राष्ट्रवादाचा आधार देत बाहेर प्रचार करते, हे पहिल्यांदा घडतंय. हे अत्यंत दुर्दैवी आहे, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. आणि हे असं ते का करतात? कारण त्यांचा राष्ट्रवाद हा शत्रुकेंद्रीय आहे. राष्ट्रवादामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं, राष्ट्रवाद म्हणजे काय तर या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की आपण एका कुटुंबाचे घटक आहोत, आपण एकमेकाशी जोडले गेलेलो आहोत. त्यामुळे एक बंधुभाव सगळ्यांमध्ये असावा, ही राष्ट्रवादाची खरी ताकद आहे. आणि असं जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा मोठी मोठी कार्य घडतात, सगळ्या देशासाठी महत्त्वाची कार्य घडतात. परंतु हा जो शत्रुकेंद्रीय राष्ट्रवाद आहे तो नेहमी शत्रूच्या शोधात असतो. तो बघा शत्रू, त्याच्या विरुद्ध, त्यामुळे आपण एकत्र आलं पाहिजे. आणि तो शत्रू देशामधलेही शोधतात, त्यांना अर्बन नक्सल म्हणतील किंवा त्यांना दुसरं काही म्हणतील, धर्माच्या नावावर त्यांचं शत्रुत्व सिद्ध करतील. आता त्यांनी परदेशी, हिंडनबर्ग ही परदेशी आहे म्हणून आपण अदानींच्या मागे उभं राहायचं. तेव्हा ह्या शत्रुकेंद्रीय राष्ट्रवादाचं प्रचंड मोठं नुकसान आहे, मुळे देशाचं मोठं नुकसान आहे. आता मला तुम्हाला एक आणखीन इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे आणि हे ते लोक सांगत नाहीयेत. हिंडनबर्गला बाजूला ठेवा, असं समजूया की हिंडनबर्गचा अहवालच प्रकाशित झालेला नाहीये, तरी सुद्धा अदानींच्या गैरव्यवहाराबद्दल, अदानींच्या या सगळ्या वाढत्या साम्राज्याबद्दल प्रचंड मोठे आक्षेप भारतीय माध्यमांनीच उपस्थित केलेले आहेत. मी तुम्हाला त्या संदर्भातल्या गोष्टी सांगणार आहे, पण त्याआधी मी मागच्या व्हिडिओमधली एक मुद्दा पहिल्यांदा मांडतो की सोबतचा नकाशा पहा. हा भारताच्या नकाशामध्ये अदानींच्या पाऊलखुणा आपल्याला दिसतात आणि ह्या पाऊलखुणा सबंध खालपासून वरपर्यंत सगळीकडे आपल्याला अदानी दिसतात. अदानी कुठे दिसतात आपल्याला? अदानी इलेक्ट्रिसिटी जनरेशनमध्ये दिसतात, अदानी विमानतळामध्ये दिसतात, अदानी त्यांच्या विमानतळ ताब्यात त्यांच्या आहेत. सर्वात मोठी विमानतळं, 6 विमानतळ त्यांच्या ताब्यात आहेत. तुम्हाला अदानी कोलमध्ये, माइन्समध्ये दिसतात, याच्यामध्ये सगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये सबंध देश सगळा अदानीने व्यापलेला आहे. हे सगळे त्यांनी, आणि अनेक बिझनेसेस, दुसऱ्यांचे बिझनेसेस ते फटाफट त्यांनी ॲक्वायर केले, विकत घेतलेले आहेत. त्यासाठी प्रचंड कर्ज पुरवठा त्यांना मिळतो. या संदर्भामध्ये मोठे प्रश्न आणि हे उपस्थित करण्यात आलेले आहेत. यातला धोका मी एक सांगितला की सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जर एका माणसाच्याकडे गेलं तर त्याच्यामध्ये जर काही जरी गडबड असेल तर लगेच सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासावर प्रचंड मोठा परिणाम होतो आणि देशाच्या विकासावर. हा पहिला भाग. पण मुळात मोनोपोली नावाची गोष्ट असते की संबंध भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये, खुल्या व्यापारामध्ये असं म्हटलं जातं की जर एखाद्या उद्योगाची जर मोनोपोली त्या उद्योगावर असेल, मग त्या उद्योगातून जी निर्मिती होते ती प्रचंड महाग होते. जर
अदानींकडे जर सबंध देशातील एअरपोर्ट्स असे असतील आणि सगळी मोनोपॉली असेल, मग त्या एअरपोर्टचे जे चार्जेस आहेत, म्हणजे जे पॅसेंजरला द्यावे लागणारे चार्जेस आहेत, ते ठरवणं हे फक्त त्याच्याकडे, तिथे स्पर्धाच नसते आणि स्पर्धाशीलता असणं हे गरजेचं आहे. त्यामुळे ह्याची मोठी किंमत भारतीय जनतेला कारण इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास झाल्यानंतर आपण टोल नाक्यावर टोल देणार आहोत उदाहरणार्थ, किंवा विमानतळाचे आपल्याला पैसे द्यायचे आहेत, किंवा इतर सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भामध्ये चार्जेस आपल्याला द्यायचे आहेत ते, आणि हे चार्जेस मोनोपॉली जर असेल तर हे चार्जेस वाढतात. त्यामुळे स्पर्धाशीलता पाहिजे, अनेक उद्योजक पाहिजेत, तर स्पर्धाशीलतेमुळे भारतीय कन्झ्युमर्सचं म्हणजे ग्राहकांचं रक्षण होईल आणि भारताचा विकास जास्त किफायतशीरपणे होईल. हे सगळे आक्षेप नियोजन मंडळाने उपस्थित केले आहेत, हे लक्षात घ्या. भारतातल्या नियोजन मंडळ आता म्हणत नाहीत, त्याला नीती आयोग म्हणतात. नीती आयोगाने हे उपस्थित केले आहेत. तुम्ही शेजारी मी देतोय ते आकडे हे पहा, रिपोर्ट पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हा आक्षेप नीती आयोगाने उपस्थित केलेला आहे अदानींच्या एअरपोर्ट्सच्या संदर्भामध्ये. हे सगळेच 6च्या 6 एअरपोर्ट्स द्यावेत का, त्यांना कोणताही अनुभव नाही, त्यांना ते द्यावेत का, हे नीती आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत. फायनान्स मिनिस्ट्रीने विचारलेले प्रश्न आहेत. CNBCचा रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अदानी जेव्हा हे नवीन नवीन उद्योग घेतात तेव्हा तो पैसा कुठून येतो, आणि त्यांनी हेही म्हटलंय की हा मॉरिशसमधून येणाऱ्या कंपन्या आहेत आणि या कंपन्या अदानीचे शेअर विकत घेत आहेत. हे सगळंच्या सगळं भारतीय माध्यमांनीच आधीच काढलेलं आहे, पण त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं का? कारण तुम्हाला तिथे राष्ट्रवादाचा आधार घेता येत नाही. तिथे तुम्ही काय म्हणणार, त्यांना तुम्हाला राष्ट्रद्रोही म्हणावं लागेल, ते तुम्ही म्हणाल, पण तसं पण हिंडेनबर्ग आला की लगेच राष्ट्रवादाचा आधार तुम्ही घेतलात. हे अत्यंत दुर्दैव आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की अश्वथ दामोदरन यांचा उल्लेख मी केला. हे जागतिक कीर्तीचे या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी आणि त्यानंतर त्यांची सर्व माध्यमांनी दखल घेतली, जगभर त्यांची दखल घेतली जाते, या संदर्भात त्यांनी लेखन केलंय. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हिंडेनबर्ग अहवालामध्ये असा एकही मुद्दा नाही की जो भारतीय माध्यमांनी उपस्थित केला नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे ही जी काही रणनीती आहे ना की हिंडेनबर्ग परदेशी आहे, हा परदेशी कट आहे, हा सगळा बकवास आहे. हे सगळंच्या सगळं म्हणजे खराच सर्वसामान्य माणसाला असा प्रश्न पडायला पाहिजे, आणि तो स्वाभाविकच आहे, पडणारच आहे, की अल्पावधीमध्ये 2014 जो 600व्या स्थानावर आहे जागतिक श्रीमंतीमध्ये, तो आज 2ऱ्या स्थानावर कसा काय पोहोचला, आणि ह्याच्यामध्ये प्रचंड एवढं मोठं साम्राज्य इतक्या धडाक्यात कसं काय, संबंध देशभर याचं सत्ता कशी काय असू शकते, आणि ह्याच्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही, राजकीय लागेबांध्यांचा संबंध नाही, केंद्र सरकारशी या माणसाचा काही संबंध आहे त्यामुळे हा काही झाला आहे असं नाही. हे म्हणजे असं हे कोण लहान मुलाला तरी पटेल का? पण इथे आपल्याला पंतप्रधान हे काही सांगत नाहीत, त्याबद्दल ते गप्प बोलतात. त्यांना प्रश्न स्पेसिफिक विचारलेले होते पण पंतप्रधान काही याबद्दल बोलत नाहीत. पण हे सगळे लोक जे आहेत, जे हिंडेनबर्गवर अटॅक करतायत आणि राष्ट्रवादाची हे करतात, ते मात्र पंतप्रधानांच्या वतीने स्पष्टीकरण देत आहेत. हे सर्वच अतिशय दुर्दैवी आहे. राजकीय विचारसरणी असल्या पाहिजेत, राजकीय विचारसरणीने राजकीय नेत्यांचं समर्थन करावं, पण एका उद्योगपतीच्या समर्थनार्थ आज जी मोहीम ही राजकीय विचारसरणी चालवत आहे, ही भारतासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. भारताच्या इतिहासात एवढी दुर्दैवी गोष्ट कधी घडलेली नाही.